नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा दौरा आहे आपला महाड ते अलिबाग. आज आपण चाललो अलिबागला. प्रथमेशच्या बहिणीचं लग्न आहे त्यासाठी आणि तयारी करायला आमची पुढे जाणारी मंडळी बघा. आणि काही जे मयूर आहे, दोघे मिळून गाडीमध्ये सामान भरत आहेत. आणि आता प्रथमेश येईल एक 4-5 मिनटात. तो पण जरा काही काम आहे त्यासाठी गेलेला आहे. आता मी, प्रथमेश, अनिकेत आणि मयूर आम्ही 4 जण आता जाणार आहोत. आज हळद आहे, उद्या लग्न. आणि तिथे गेल्यानंतर आता काय मजा येते ते सगळी तुम्हाला दाखवतो. काही मित्रमंडळी पाठवून येणार आहेत, काही पुढे गेलेले आहेत, बघूया आता. आणि आता आमची मंडळी सगळी सामान वगैरे गाडीत पॅक करतात सगळी. बघा कोंबून भरतात. व्यवस्थित टाक मयूर, बॅग अशी गेली पाहिजे की परत निघाली नाही पाहिजे. आणि आमचे 2 हमाला आणलेले तिथे काम करण्यासाठी. चलो आता डायरेक्ट भेटू आम्ही डायरेक्ट तुम्हाला थेट अलिबागमध्ये. अलिबाग कुठे जायचं मयूर? मयूर कुठे जायचं आहे? अलिबाग. चला, गाडी म्हणजे आम्ही ड्रायव्हर आणि हे सेट लोक. थोडासा पाणी पिऊ, प्रथमेशची वाट बघतोय, निघतोय. भेटू आता डायरेक्ट पुढे. आता आपण निघालेलो आहोत, त्यासाठी आपण आता फर्स्ट आलेलो. प्रथमेश गेले काही फुलं वगैरे घेण्यासाठी. मयूर आणि अनिकेत पाठीमागे बसलेले आहेत. समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्याला छोटी मूर्ती दिसते, इथे बघू शकता चौकातली. आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ते बॅनर लावण्यात आलेले खूप सुंदर असं त्याच्यावर लिहिले बघू शकता. आपल्या महाडमध्ये शिवाजी चौक कुठेही नाही आहे, तो फक्त छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. खूप छान लिहिलेलं आहे बॅनर. चला आता इथून आपण निघतोय पुढे. डायरेक्ट CNG वगैरे भरायचं आहे. CNG भरल्यानंतर मग डायरेक्ट कुठे पोचायचं? अलिबाग. चला आता बघू आपला दादा करण पण निघाला आहे का नाही. तर करण निघाला आहे का रे? 3 वाजता सुटणार आहे. सरकारी कामगार आहेत ना, बघू आता सुट्टी घेता येत नाही त्यांना. आता आपल्याला CNGला पहिला स्टॉप झाला आहे आपल्या इथं नांदगावच्या जवळपास. आपण थांबलेलं आहे इथं. CNG भरते. CNGला लाईन बघा केवढी मोठी गर्दी आहे. फुल CNG एकदम भरलेला आहे. CNG फुल. याच्या आधी नंबर लावला होता आमचा, एका गाडीमुळे आमचा नंबर गेला आहे. पुढं बघा गेला. आता इथं आमचं CNG फुल झाला की इथनं डायरेक्ट आता पोचला मी मोर रोडमध्ये. व्हाईट पॅन्ट, काय बोलू शकत नाही. माती लागत नाही. दाखवू का? बघा सगळा खाली गेला. सेव्ह वॉटर. चला आता CNG आपला फुल झालेला आहे. इथनं पटकन लगेच निघू आणि पुढचा स्टॉप आपला गाठूयात. मुंबई गोवा हायवेला इथे कोण कोण थांबलंय बघू शकता. गणेश फरसाण मार्ट. आता आपण फरसाण घ्यायला आलो नवीन आउटलेटमध्ये. आता आपण आलो इथे गणेश फरसाण मार्टमध्ये. इथे काहीतरी थोडासा टाईमपास घेऊया खायला. मयूर आणि अनिकेत दोघं गाडीतच बसतात. बघू तोपर्यंत टाईमपास काहीतरी घेऊ खायला आता इथं. आणि नवीन आता त्यांनी सुरुवात केलेली आहे. पहिलं जुनं काउंटर तिकडं समोर होतं, त्या बाजूला पलीकडे तो बंद झालेला आहे. आणि आता नवीन चालू झालं आहे. चला आज त्यांचा इथं पहिला दिवस आणि आपण आज खरेदी केले. चला आता आपण पोहोचलो तळ्याला. आणि इथून समोर दिसेल तुम्हाला तळ्याचा किल्ला, तळगड होऊ शकतं समोर. तळगड किल्ला छोटासा किल्ला आहे पण एकदम मस्त, एकदम छान आहे. आता आपल्याला मुरुडला जाताना म्हणजे ब्रिज लागलेले मस्त, खूप भारी आहे बघा. आणि इकडून खाडी दिसते समोर. आता ही नदी जाऊन मिळते समुद्राला. वारा सुद्धा सुटलाय खूप जोरदार. पण पाणी बघा आता बघ एकदम मस्त. समोर बोटी आहेत तिथे, एकदम मस्त सीन आहे. बाकीचे पण आपले बसले आतमध्ये. गरमी होते, हीट लागते म्हणून बाहेर काय पडलेलं नाही आहेत ते. आणि बघू शकता नदीला, आपला खाडीला पाणी किती खूप आहे, भरपूर. आणि दूरवरपर्यंत नजर जाईल एवढं जबरदस्त सीन आहे, एकदम खतरनाक. इकडे मुरुड आणि इकडे आपल्याला मध्येच वाटेत जाताना आपल्याला आता रस्ता बघा कसला भारी दिसतो, एकदम मस्त सुंदर नजारा. समोर बघू शकता डोंगर असा पोखरून खिंड बनवला आहे, त्याच्यामधून रस्ता गेलेला आहे. खूप जबरदस्त सीन दिसतो, एकदम नजारा खूप छान आहे. त्यासाठी आता आपण पोहोचलोय मुरुड जंजिरा किल्ल्याच्या जवळपास. इथून बघू शकता समोर बोर्ड आणि इथे काही जुन्या वास्तू आहेत, बघू शकता तुम्ही. आपण वरून जायचं ना, इथे काही जुन्या वास्तू आहेत बघू शकता इथे. आणि काय आहे ते आपल्याला काही आयडिया नाही याबद्दल, तुम्ही एकदा सांगा नक्की कमेंटमध्ये सांग. आता आपण आलोय मुरुड जंजिरा किल्ला जो जातो त्या साईडला जाताना ही गोखरी गुंबद लागते, ती आपण बघायला आलेलो. आणि एकदम जुनी वास्तू आहे, बघू शकता.
झाड दिसत नाही, एकाला सुपाऱ्या दिसत ह्या बारक्यात सुपर आहेत, मोठं नारळ आहेत. आता आपण पोहोचले मुरुड जंजिरा आणि मुरुड जंजिऱ्यामध्ये आल्यानंतर आपल्याला इथून समोरच आता समुद्र दिसतो एकदम मस्त, खूप जबरदस्त नजारा आहे. आणि इथून समोर बघू शकता समुद्राच्या लाटा कशा उसळत आहेत जोरदार. आणि इथूनच समोर आपल्याला होते ते पद्मदुर्गाचं दर्शन होते, बघू शकता समोर दिसते पद्मदुर्ग किल्ला. हा इथे आहे पद्मदुर्ग किल्ला, त्याच्यावरती भगवा ध्वज लावलेला तुम्हाला दिसत असेल सहज अगदी, जो काही वर्षापूर्वीच लावलेला आहे. खूप छान दिसतो वाटतं. नांदगाव. माझं गाव नांदगाव. आपण आता नांदगाव मध्ये पोहोचलेलो आहोत. नांदगाव बघू शकतो. आता आपण मुरुडच्या इथे पोहोचलेलो आहोत मुरुडमध्ये. आणि समोर झाडं बघा कसली नारळाची जबरदस्त आहेत. लोकेशन काय सापडत नाही आम्हाला, लोकेशन शोधत शोधत आलेलं आहे आता. आणि संपूर्ण चारही बाजूने बघा नारळाची झाडं जबरदस्त. आणि किती गेला तिथे शोधायला मयूर उतरले खाली. फायनली लोकेशनला पोहोचलेलो आहोत आणि इथून आता समोर आपल्याला जाते. आपण आता आलो कोणता विला आहे तो वेरा विला या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत. खूप सुंदर प्रॉपर्टी आहे, मस्त झाडं बघा कसली भारी आहेत. इथे केळीची झाडं वगैरे लावली, समोर नारळाची झाडं आहेत. सॉरी केळीची झाडे नाही, केळी लावलेली आहेत. आणि इथून समोर सुंदर असा स्विमिंग पूल बघा कसला भारी आहे, एक नंबर प्रॉपर्टी. आणि समोर DJ वाले पण पोचलेले आहेत, जेवायला बसलेत. आता आपण पण थोडासा खाऊ जेवू आणि मग बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करू लगेच. DJ वाले लवकर पोचलात तुम्ही, यायला आम्ही येऊन पण पाठी गेलो राहिलो. व्हेज मग आहे. आता व्हेज बिर्याणी खायची, बाकी ते सगळे चिकन खाते, आपण व्हेजच खातोय ना. चला अनिकेत काय खाणार? बिर्याणी आहे ना. आपण आता इथं आलोय, 3:30 वाजलेले, जेवणाचा टाईम झाला. तर मस्त की भेट होता जेवल्यावर. जणू टाव मार चिकन बिर्याणीवर. चला अनिकेत पण काय खाणार आहे तर चिकन बिर्याणी. चिकन बिर्याणी चला आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे मस्त की. आणि आपण आता येऊन बसली तर जरा पाळण्यावरती थोडा आराम करायला मस्त आहे. टाईम झालेला आहे 4:15 झाले जवळपास. आणि लोकेशन बघा कसलं भारी एक नंबर. तिथे जेवणाची सोय आहे, इथे स्विमिंग पूल आहे, तिथे पूल बॉल आहे खेळण्यासाठी, तिथे आरामासाठी आपल्याला ठोका आहे. 5 मिनटं अंतरावरती समुद्र किनारा आपण थोडा वेळ तिथे जाऊया आणि 1 नंतर बाकीचं लोकेशन तर आपण